धनु लग्नाच्या पत्रिकेमध्ये कोणता नंबर आला? 9 नंबर. 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता हे सांग, कुठे कोणते ग्रह सांग. इथं सूर्य गतिकारक. नाही, सूर्य झाला का ती इथे ग्रह कुठं बसलेले? तिचे ना 1, 2, तिसऱ्या घरामध्ये ना बुध बसलेला आहे. तिसऱ्या हाऊस मध्ये बुध. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये सूर्य, मंगळ आणि शुक्र. सूर्य, मंगळ आणि शुक्र. पाचव्या ह्याच्यामध्ये केतू. 5व्या घरात केतू नाही, केतू राहू दे बाजूला. आपण सध्या आता फक्त. आणि पंजाब 6व्या ह्याच्यामध्ये गुरु आणि चंद्र आहे. 6व्या ह्याच्या गुरु आणि चंद्र. आणि 11व्या ह्याच्यामध्ये शनी आहे. गुरु आणि चंद्र. 11व्या ह्याच्यात शनी. चल. हो. एक काय? तिचा एकी शनी आहे. एक शनी. 16. AMK गुरु आहे 15. गुरु. BK चंद्र आहे 12. MK बुध आहे 11. बुध. PK मंगळ आहे 10. GK सूर्य 3 आणि शुक्र DK. DK काय? शुक्र आहे. शुक्र. आता शनी एक म्हणजे आत्मकारक कोणता ग्रह झाला? शनी. AMK गुरु म्हणजे अमात्यकारक गुरु. चंद्रमा काय आहे? BK. बुध काय आहे? MK. मंगळ काय आहे? PK. सूर्य काय आहे? GK. आणि शुक्र काय आहे? DK. मग आता ह्या कुंडलीमध्ये याला धडा शिकवण्यासाठी कोणता ग्रह आलाय? GK कोण आहे? सूर्य. GK कोण आहे? सूर्य. बरोबर. मग सूर्याचं कारकत्व काय सांगितलंय? तर तो व्यक्ती कसा असेल? मानी. त्याला खूप मान लागेल. हा, म्हणजे सूर्य त्याचा खराब आहे. थोडक्यात काय कळून घ्यायचं काय? सूर्य खराब आहे. म्हणून त्या व्यक्तीला ना कोणी मान दिला ना तरच तो त्याच्याजवळ उभा राहील. त्याला जर थोडं जरी वाटलं, अरे माझा इन्सल्ट झाला, याने मला असं म्हटलं, याने मला तसं म्हटलं, अहंकार, जागृती, अति अहंकार होणार तयार. सूर्य जर GK आहे तर हा व्यक्ती दुसऱ्यांचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसणार. तो फक्त त्याचा हाकणार आहे. बदलायचं म्हणजे ऐकणार का तो व्यक्ती? नाही ऐकणार. तो त्याचा सांगायचा प्रयत्नच करेल ना. आता मी 2दा 3दा सांगितलं. आता इथं दिव्या मोठी आहे का अनुष्का मोठी आहे? मग दिव्या ऐकून घेते आणि अनुष्का ती तिचं पुढचं सांगते. म्हणजे काय होतं? आतमध्ये असं तयार होतं, मला माहिती झालं. अहंकार जागृत होतं ऑटोमॅटिक. म्हणजे कसं? GK आहे ना, तर त्या व्यक्तीला काय वाटेल? ऐकण्यापेक्षा मी सांगल आणि समोरच्याने ऐकायचं. म्हणजे मला कळतं, मी सांगल आणि समोरच्याने ऐकायचं. दुसरं काही नाही. मग आता जर ह्या व्यक्तीला जर गलत सांगणारा, गोड बोलणारा व्यक्ती भेटला, मग ऐकतोय म्हणून हा तर त्याच्या मागे लागून बरबाद पण होईल ना. कारण का याला फक्त ऐकणारा पाहिजे. आणि एखाद्याने याची चव घेतली या व्यक्तीची, का रे हे फक्त आहे ना, याला गोड बोललं आणि याचं ऐकलं तर हे काहीही ऐकू शकतं, आणि याला क्रॉस गेलं तर हे काहीच ऐकत नाही. मग जर त्या व्यक्तीला जर फायदा करून घ्यायचा आहे, तो व्यक्ती याला गोड बोलायला काय लागतं? याला मोठं म्हणायला काय लागतं? याला खूप हुशार आहे असं म्हणायला काय लागतं?
आणि फायदा घेईल. ते याच्याकडून काहीही करून घेईल. कारण याचा अहंकार दुखवायचा नाही, तर तो फक्त याच्याशी गोड बोललेला चांगलं चांगलं म्हणेल. याला देईल हरभऱ्याच्या झाडावर चढून. नुकसान कोणाचं? आता सूर्य कशामध्ये, कोणत्या हाऊस मध्ये? चौथ्या घरात. कोणाकोणासोबत बसलाय तो? मंगळ आणि शुक्र. सूर्य मंगळ, सूर्य शुक्र. आता 1 2 आहे का ग्रह? नाही. 1 2 3 4 5 पाचव्यामध्ये आहे का? हे कंजक्शन बनत नाही. 1 2 चं पण बनत नाही, 1 5 चं पण बनत नाही. नाही तिथे डायरेक्ट आहे ना 5 6 7 1 7 चं बनतं का? नाही. आता 7 8 9 1 9 चं बनतं का? नाही. आता 1 12 बुध. बुध. मग कुठलं कंजक्शन बनतं? तीन कंजक्शन आपल्याला आले. कोणते आले? 3. सूर्य मंगळ, सूर्य शुक्र आणि सूर्य बुध. बरोबर? सूर्य बुध. मग आता याचा मंगळ कोणता ग्रह आहे? पुत्रकारक. पुत्रकारक. मंगळ नाही, मंगळ पिके. पुत्रकारक. सॉरी, पुत्रकारक हा मंगळ ग्रह आहे. म्हणजे याचा अभ्यासावर परिणाम येणार की नाही? येणार. याची बुद्धी भ्रमित होईल की नाही? याचा अहंकारच इतका वाढेल तर बुद्धी भ्रमित होणारच ना. अहंकार याच्यामध्ये इतका तयार होईल तर हा याची बुद्धी ऐकून घेण्याचा प्रयत्न कराल का? शिकून घेण्याचा प्रयत्न कराल का? हा तर फक्त ज्ञान देईल. घेईल का? मग याची बुद्धी कमी राहणार नाही तर काय जास्त होईल का? आता तो बसलाच कोणाबरोबर आहे? पिके बरोबर. हा ज्ञान घेण्याचा प्रयत्न कराल का? नाही. त्याच्या अहंकाराने हा ज्ञान द्यायला सुरुवात करत. मग हा हुशार व्यक्ती बनू शकेल का? नाही. आता दुसरं कंजक्शन कसलं बनलंय? सूर्य शुक्र. सूर्य शुक्र कुठे? शुक्र काय? शुक्र डिके. शुक्र म्हणजे काय? आता याच्या कुंडलीमध्ये शुक्र कोण आहे? दाराकारक. या व्यक्तीचं पतीशी पटेल का? हा तर म्हणाल माझंच खरं. आता एक साधारणतः महिन्यापूर्वी एक केस आलेली होती. त्या मुलीचा आहे ना सूर्यच खराब होता आणि ज्ञातिकारक सूर्य होता. ही व्यक्ती आहे ना लग्नाला 4 महिने झाले आणि डिवोर्स पर्यंत येऊन पोहोचली. का? मला कोणीच मान देत नाही, माझं कोणीच ऐकत नाही, माझे मिस्टर माझं ऐकते नाही, मी काही सांगितलं तर ते हे का ऐकूनच घेत नाही, मला कुठे नेत नाही, मला काही विचारत नाही. म्हणजे मान देत नाही. विचारत म्हणजे आता नवीन लग्न झालं म्हणजे ते कसं कुठे चाललंय? मी आलो, चल इकडे येतो, तिकडे येतो, इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो. तिला ते इतकं डोही जड झालं, हा व्यक्ती मला विचारत नाही, तर ती डिवोर्स पर्यंत जाऊन पोहोचली. हे कारण आहे का? हे कारण आहे का डिवोर्सचं? आहे का? तरीही डिवोर्सचं कारण बनलं. कारण का? अहंकार. अहंकार थांबत नाहीये ना. मला विचारलं नाही, मला विचारलं नाही. सांग, आता तो जर बसला दाराकारक बरोबर, तो माणूस कसा विचारल का त्या बाईला? ऑलरेडी तिचा ग्रह खराब आहे ना, सूर्य आणि बुध. अहंकाराबरोबर मॅनेज होईल का? आता आपली संस्कृती काय सांगते? नवऱ्याचं ऐकायचं राहतं का बायकोचं ऐकायचं राहतं? नवऱ्याचं.
आणि ती बाई जर म्हणायला लागली मला हा विचारतच नाही, मला हा सांगतच नाही, तिचा इगो इतका वाढला जाईल तर तिचा संसार ती धुळीस न्यायला कमी करणार नाही. कळलं कारण? दुसरं काय? बुध मातृकार सूर्य आणि बुध. सूर्य बुध. बुध काय? एमके. बुध काय? एमके. आईशी पडेल का या व्यक्तीचं? अहंकाराने असं वाटेल ना मम्मी गलतच आहे, माझं ऐकत नाही. म्हणजे हे झाले शहाणे आणि आई झाली वेली. ऐकून घेण्याची कॅपॅसिटी येईल का? म्हणजे काय होतं अशा व्यक्तीला, मी खूप हुशार आहे आणि माझं ऐका, माझं ऐका, असा बाऊ तयार होतो. कारण तो ज्ञातिकारक आहे, तो शिक्षाच देण्यासाठी आला. आणि ही व्यक्ती आईपासून तुटली, पतीपासून तुटली, अजून कोणापासून? मंगळ काय? पिके. म्हणजे शिक्षणापासून, बुद्धीपासून, उद्या उठून मुलांपासून पण तुटालच ना. मुलांशी पटेल का? मुलांपुढे पण ही स्वतःच हाकल ना. ही व्यक्ती काय करत? स्वतःच हाकल, माझं ऐका. सूर्य म्हणजे काय माहितीये का? सूर्याचं कारकत्व काय आहे की तो अथॉरिटी, अंडरखाली, माझ्या अंडरखाली. आता इथं जर आई पण मातृकारक खराब आहे, पुढे जाऊन पार्टनरचं पण खराब आहे, आणि नंतर पुत्रकारक पण खराब आहे, मग ही व्यक्ती त्याच्या हाताने घर बरबाद करेल की नाही? तो काय करेल? मुलांना पण अंडर खाली ठेवायला बघा, त्याचे जे पार्टनर आहे त्याला पण अंडर खाली ठेवायला बघा. आईला पण करायचा प्रयत्न करेल. हा, आणि मग ऐकत नाहीये. आणि हे जे सांगत राहील ना तर हे समोरच्याला एकदम बंधन वाटायला लागेल. काय वाटायला लागेल? बंधन. तू काय आमच्यावर मिनिस्ट्री करते का? म्हणजे त्या घरात वाद होतील का राहतील? अति शहाणा त्याचा म्हण आहे ना. हे पूर्ण लागू पडतं ह्या कुंडलीसाठी. म्हणजे तो व्यक्ती लहानपणी आईचं ऐकेल का? लग्न झाल्यावर पार्टनरचं ऐकेल का? मुलं झाल्यावर मुलांचं ऐकेल का? आणि म्हातारं झालं तरी ते मुलांचं ऐकेल का? म्हणजे त्याच्या अख्ख्या आयुष्यात त्याला कोणी मान देईल का? कशाला कोण मान देणार आहे? कोणी पण तिसरा व्यक्ती जेव्हा बघताना काय म्हणेल, अरे याला स्वतःचे जवळचे सण नाही होत आणि लांबच्याला काय करणार आहे? आणि हा एवढा अंडरखाली ठेवायला पाहतो, याच्या कोण रिकामा आहे अंडरखाली राहिला? दुसरा व्यक्ती तर बघताना समोरच्याला जे दिसल तेच बोलेल ना. याला आई सहन झाली नाही, याला मुलं सहन झाली नाही, याला नवरा सहन झाला नाही, किंवा जेंट्स असेल तर म्हणजे बायको सहन झाली नाही, असंच म्हणेल ना कोणी पण. मग याचा समाजात मान वाढेल का कमी होईल? कशामुळे? ज्ञातिकारकमुळे. ज्ञातिकारक याला असा धडा शिकवल का कुटुंबापासून लांब नेईल. याचा मान सन्मान सर्व धुळीस. आपलं घर कशाने उद्ध्वस्त करणार? स्वतःच्याच अहंकारापोटी. मग चांगलं आहे का हे? चांगलं आहे का? मग काय केलं पाहिजे? समोरच्याला सुधारणा करली पाहिजे की आपली केली पाहिजे? ह्या व्यक्तीला जर दुसरे दोन व्यक्ती बोलताय ना तरी पण हा असं बघा, अरे माझ्याबद्दलच बोलताय असं. म्हणजे आपल्याबद्दल बोलताना असं गलत फहमी आणि अहंकार. मला नाव ठेवलं, याने मला नाव कसं ठेवलं? म्हणजे ती व्यक्ती ना त्याची तळपायाची आग मस्तकाला जाईल. मला नाव ठेवलं असं त्याच्यामध्ये सतत धगधगत राहील. मला नाव ठेवलं, मग काय माझं जगूनच काय फायदा? असं. आता एवढे ग्रह खराब येतात, आता ते तर हॅरेसमेंट करतीलच ना. याचा मान धरतील का? नाही धरणार ते समोरच्या व्यक्ती. आणि मग हे हॅरेसमेंट म्हणून इतकं होऊन गरम दिमाग
सूर्य काय गरम. याचा दिमाग कसा होईल गरम. हाता म्हणा मला जगायचंच नाही म्हणजे जाऊ लाईफ भर म्हणशील सगळ्यांनी माझा अपमानच करत आले. हा बघितलं एक ज्ञातिकारक काय करतो. मग ज्ञातिकारकवर लक्ष द्यायचं की नाही. एक जर ज्ञातिकारक सुधारणा करतोय तर आपल्या लाईफ मधले किती प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. रोजच्या मरणाचे प्रॉब्लेम. आता दशावाईज जे प्रॉब्लेम येतात ते ठीक आहे त्यावेळेस येतील. पण हे प्रॉब्लेम म्हणजे रोजचे नित्याचे आपली रोजची गलतफहमी रोजचा आपला सर्व आणि त्याला हानी पण बसणार ना आपल्याला.